नमस्कार. रामकृष्ण हरी. यशवंत हो, जयवंत हो. आपण श्रवण करत आहोत शिवलीला अमृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा. पूर्वी धरेंद्र नंदिनी वरा. भुजगभूषणा सप्त करनेत्रा. लीला विचित्रा तुझिया. भानुकोटी तेज अपरिमेता. विश्वव्यापका विश्वनाथा. रमाधाव प्रिया. भूताधिपते अनंता. अमूर्तमूर्ता विश्वपते. परमानंदा पंचवक्त्रा. परात्परा पंचदश नेत्रा. परम पावना पय फेनगात्रा. परम मंगला परब्रह्मा. मंदस्मित वदन दयाळा. षष्टाध्यायी अति निर्मळा. सीमंतिनी आख्यान लीला. स्नेहाळा तू बदलासी. श्रीधर मुख निमित्त करुण. तुची बदलासी आपुले गुण. व्यासरूपे सुतास स्थापुन. रसिक पुराण सांगवीसी. ऐसे ऐकता दयाळ. वदता झाला श्री गोपाळ. विदर्भ नगरी एक सुशीळ. वेद मित्र नामे द्विज होता. तो वेदशास्त्र संपन्न. त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण. वेदमित्रास पुत्र सगुण. सुमेधा नामे जाहला. सारस्वत सूत सोमन्वंत. उभयतांचे मित्रत्व अत्यंत. दशग्रंथी ज्ञान बहुत. मुखोद्गत पुराणे. संहिता पद क्रम अरण ब्राह्मण. छंद निघंटू शिक्षा जाण. ज्योतिष कल्प व्याकरण. निरुक्त पूर्ण दशग्रंथी. ऐसा विद्याभ्यास करिता. 16 वर्षे झाली तत्वता. दोघांचे पिते म्हणते आता. भेटा निरूपणाता वैदभासी. विद्या दावणी अद्भुत. मेळवावे द्रव्य बहुत. मग वधू पाहुणी यथार्थ. लग्ने करू तुमची. यावरी ते ऋषीपुत्र. विदर्भरायासी भेटले सत्वर. विद्याधनांचे भांडार. उघडोनी दाविती नृपनेत्रा. विद्या पाहता तो शलाराव. परी विनोद मांडिला अभिनव. म्हणे मी एक सांगेन भाव. धरा तुम्ही दोघेही. नैषधपुरीचा नृपनाथ. त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात. मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ. दाम्पत्य पूजा करी बहु. तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी. होऊनी जावे एक क्षणी. दिव्य अलंकार बहुत धनी. पूजिल तुम्हा कारणे. तेथून यावे परतुण. मग मीही देईन यथेष्ट धन. माता पिता गुरु नृप वचन. कदा अमान्य करू नये. तव बोलती दोघे किशोर. हे अनुचित कर्म निंद पार. पुरुषास स्त्रीवेश देखता साचार. सजैल सान करावे. पुरुषासी नारी वेश देखता. पाहणारे जाती अधपाता. वेश घेणारही तत्वता. जन्मोजन्मी स्त्री होय. हेही परत्री कर्म अनुचित. तैसेची शास्त्र बोलत. त्याही बरी आम्ही विद्यावंत. धन अमित मिळवू. आमुची विद्यालक्ष्मी सतेज. तो शभू अवनीचे भूभुज. आमुचे नमुनी चरणांबुज. धन देती प्रार्थुनिया. पीडितांची विद्या माय सद्गुणी. विद्या अकाळी फळदायिनी. विद्या कामधेनु सांडुनी. निंद कर्मण करू कदा. माता पित्याहुनी विद्या आगळी. संकटी प्रवासी प्रतिपाळी. पृथ्वीचे प्रभू सकळी. देखोनिया जोडिती कर. विद्याहीन तो पाषाण देख. जिताची मृत तो शतमूर्ख. त्याचे न पहावे मुख. जननी व्यर्थ श्रमविली. राव म्हणे दोघाला गुण. माझे मान्य करावे एवढे वचन. परम संकट पडले म्हणून. अवश्य म्हणती ते दवा. राये वस्त्रे अलंकार आणून. एकासी श्रीवेश देऊन. सोमवारी यामिनी माझी जाण. पूजा समयी पाठविले. जे सकळ प्रमदांची ईश्वरी. जिची प्रतिमा नाही कुंभिनी बरी. जी सदे कोणी नृत्य करी. पंचशर प्रीतीने. रंभा उर्वशी चातुर्य खाणी. परी लज्जा पावती जी सदे कोणी. रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी. उपमा शोभे जियेसी. तिहे हे दाम्पत्य देखुणे. कृत्रिम पाहुणी हासे मनी. परी भावार्थ धरुणी चातुर्य खाणी. हर भवानी म्हणून पूजित. अलंकार वस्त्रे यथेष्ट धन. षड्रस अन्य देत भोजन. शिवगौरी म्हणून नमस्कार करून बोळवी. जाता ग्रामपंथ लक्ष्मी. पुढे व्रतार मागे कामिनी. नाना विकार चेष्टा भाषणी. बहुत बोले तयासी. म्हणे आहे हे एकांत वचन. वृक्ष लागले निबिड सघन. मी कामानळे करून गेले आहाळून प्राणपती. तू वर्षोणी सुरत मेघ. शीतळ करी मवांग. मी नितंबिनी झाले अभंग. जवळे पाहे येऊनिया. तो म्हणे का चेष्टा करिसी विशेष. हेडी वस्त्र होय पुरुष. विनोद करिसी आसपास. हंसते लोक मार्गीचे. तव ते कामे होऊनी मूर्छित. मेदिनीवरी अंग टाकीत.
म्हणे प्राणनाथा धाव त्वरित करी शांत काम ज्वराते तव तो परतोनी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी एरी म्हणे बोलसी काये माझे अवयव चांच कोणी पाहे गेले पुरुषत्व लवलाहे भोगी येथे मज आता हाती धरुणी तयासी आड मार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमीसी पसरले साल तमाल देवदार आम्रकंदवादी तरुवर त्या वनी नेऊनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मी स्त्री तू भ्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार एरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलासी सकळ त्याचे काय हेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुणी पाहे पा आधीच श्रीवरी तारुण्य परम निर्लज एकांत म्हण मिठी घाले गळा धावून देत चुंबन बळीची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत तव तो झिडकारुणी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुषी जणी परयोषिता एकांत मनी सभाग्य सदन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्तीस नवे विकार तरी तो नर केवळ शंकर त्यापाशी तीर्थे समग्र येऊन राहती सेवेसी जनरहित घोर बनी द्रव्यघट देखिला नयनी देखता जाय ओसंडूनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्कर्मी रत निगमागम विद्या मुखोद्गत इतुके असोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखता वर्म काढूनी निंदक विंदिती बागवाणी परी खेदरहित आनंदमणी तरी तो शंकर निर्धारे दुसऱ्याचे कुट दोष गुण देखे के जरी अनुदीन परी ते मुखासनानी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे श्री पुरुष भाण गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पैल मूर्ख हा पंडित निवडून येणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवी लोकांत शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे वरुणी गेला चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडली याची नाही कंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायीच्या पादुका निशेष ते होनी राहावे सर्वदा वेदमित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे न्यूटोनी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे पूर्वनी सारस्वत पुत्र स्त्री रूपे सदना आणिला सत्वर श्रुत केला समाचार गत कथार्थ वर्तला जो सारस्वते मांडलेला अनर्थ रायाजवळी आला वक्षस्थळ बडवित म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मजला गुण अरे तुवा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अगोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम किवी झाले सत्य शिवमाया परम अद्भुत अघटित कर्तृत्व तियेचे राये मिळवणी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषवत आणून तरीच धन्य होईन मी विप्र म्हणती हे ईश्वरी कळा आमुचेन पालटे भोपाळा तेव्हा विदर्भ रावतये वेळा आराधिता झाला देविते हवन मांडले दुर्धर राव सप्त दिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भतो म्हणे हा सोमवंत श्रीवेश यासी पुन्हा करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष नगडे सहसा कालत्रयी निस्सीम पतिव्रता सिमंतिनी परम भक्त सद्गुण खाणी तिचे कर्तृत्व माझे न मोडवे सहसाही या सारस्वतासी दिव्यनंदन होईल सत्य वेदपरायण ईस सुमेधावर जाण लग्न करून देई जे देवीच्या आज्ञे करुण त्यासीच दिले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र जाहला सारस्वता धन्य सीमंतिनीची दिव शिवशक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हैमवंती मोडू न शके सर्वता सूत म्हणे एका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्य प्रिय पिंगला नामे वेश्या विख्यात तिसी झाला सदारत सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिनी धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्यमांसरत अहोरात्री काम कर्दमी लोळत करावया जगदुद्धार आपणची अवतरला शंकर
वृषभनामे योगीश्वर भुवनी विचरत महीबली आपुले जे जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्व पुण्यास्तव पातला तो शिव योगींद्र दृष्टी देखुण दोघेही धावती धरती चरण षोडशोपचारे करुण सप्रेम होऊन पूजिती शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करुणिया दिव्य शेज निजविला तो शिव योगीराज तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज सुपर्णाग्रज उदय होयतो एकनिशी क्रमोनी जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमारमण देऊळे दर्शन गेला आम्हा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीस होते पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे दशार्ह देशीचा नृपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जे वेदमयंती नळाची तो मदनामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा एका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी हीस होईल पुत्र त्याही तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तत्काळ भावा मृत्यू परिरोग लागला झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळका सहित जननीच्या शतये पडली झाली व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राये बहुत वैद्य आणून औषध देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विभळ मृत्यूही नोहे व्यथा सबळ बरी नवेची सर्वता लेकरू सदा करी रुदण रायासे निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळला मग रथावरी घालून घोर काननी सोडिली जेते मनुष्याचे नाही दर्शन बसती व्याघ्र सर्पदारुण सुमती बाळ घडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे कंटक पाशान रुतती चरणी मूर्छा येऊन पडे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी वर्णे करुणी अंग तिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगद्वंदा ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदुंकुर कंदा पंचवक्त्रा अज अजिता पयफेन गात्रा जन्मयात्रा चुकविका अनादि सिद्धा अपरिमिता माया चक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धाव आता जगद्गुरो ऐसा धावा करिता सुमती तव बळी सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत होऊन चित्ती बाळा सहित क्षिती पडे श्रावणारी तनये निगुण वणी सांडिले उर्वी गर्भरत्न किम वीरसेना स्नुषा घोर कानन पती वियोगे सेवी जैसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करिता ती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती चंचू भरुनिया जळ बाळावरी शिंपती वेळोवेळ एकी मधुर रस आणूनी स्नेहाळ मुखी घालुनी दोषभीती वणगाई स्वपुच्छे करुणी वारा खाली ती लक्षिती रजनी असो यावरी जे राजपत्नी हिंदता अपूर्व वर्तले तो वृषभ भार वणिक घेऊनी पंथे जाता देखे नैनी त्याची या संगे करुणी वैष्णगरा पातली तेथील अधिपती वैश्यसाचार त्याचे नाव पद्माकर परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेने सुमतीस वर्तमान पुसले तू कोठील कोण तिने जे वर्तले मुळी गुण श्रुत केले तयाते ते ऐकूनी पद्माकर त्याचे अश्रुधारा श्रवती नेत्र श्वासोच्छवास टाकुनी घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथा परी हिंदेवनी दीनवदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोरात्री परामर्श करीतीयेचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहीची सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवणासही व्यथा बरे न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांत बहुता रीती नगरजन मिळाले सभोवती तो निशांती उगवला गवस्ती ते विश्वयोगी आला तेथे
जैसे दुर्बलाचे सदन शोधित चिंतामणीये अकस्मात की शुधेले प्राणजात तो क्षीराब्दी पुढे धाविन्नला पद्माकरे धरले चरण पूजिला दिव्यासनी बैसपूण त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे बसे सुमती एक काहो रडसी करिसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोठे आहेत सांगपा आलीस 84 लक्ष योनी फिरत तेथीचे स्वजन सोयरे आप्त आले कुठून गेले कोठे त्वरित सांग मज पाशी वृत्तांत हा तू नाना योनी फिरसी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू कारणसी पाहे मानसी विचारोणी शरीर धरावे ज्या वर्णी त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठून ते विचारून न पाहती तो पुत्र आणिला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पाहून तो आणि हे अवघे जन जातील कोठे कवण्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभंगुर नाशवंत तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारोने मनी पाहे पा आत्मा विनाशी शाश्वत तो नवे कोणाचा बंधू सूत शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंगा पार सवेची पुरती क्षणभंगुर मृगजळची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रींच्या वृक्ष छाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाचे जाळले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीन कोण वाहुनी गेला तेथे बंध्या सुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीस देऊन गंधर्व नगरीचे वराडी आणून लग्न कोणे लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधिला आवळून शुक्ती कारजताचे पात्र पूर्ण हो पुष्पे कोणी भरियेले कांसवीचे घालून घृत मृगजळीचे मीन पाजळी तपोत ते चरणी नुपुरे बांधुनी नाचत जन्मांध पाहत वैसले अहकरणीची कुंडले हिरुणी चित्रीचे चोर आले घेऊने हा प्रपंच लटका मुळी गुणी तो साच कैसा जाणावा मुळीच लटके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशतरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृम कीटकांचे माहेर किम पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मांसरक्त अस्थिची मुळी चर्मवेष्टित मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले अपवित्र शूरे मृदज छेदिले समग्र इटुकेने पावन केवी होय शरण न जाती देशिका प्रती तरी कैसेने प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मजन्मीचे कोटे आहेत व्रतार अवघा हा मायापूर सावध सत्वर होईका जयाचे हे सकळलेले मागता देताला जिरवाणे तनुभर बांधिले त्रिगुणे पांचवासे आणुनिया याचा भरवसा नाही जाण केदवा लागेल न कळयग्न किम झाले वस्त्र जीर्ण ऋणाणु बंध तव तगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सकळ धनधान्य पुत्र इच्छिते गंगे माझी काष्टे मिळती एकवट होती मागुती बिघडती तैसी स्त्री पुरुषे बोली जेती खेळ मुळीच सत्य हा वृक्षावरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती आणि क्या तुरुवरी बैसती अपत्ये तैसी जाणपा पथिक वृक्षातळी बैसत उष्ण सरलिया उठुनी जात सोयरे बंधू आप्त तैसेच जाणा निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव बक्षी विषय फळे ती भक्षितांच भुलोनी गेला आपण आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगीतसे त्या माझी एखादा पुण्यवंत सद्गुरुसी शरण रिगत मग तो शिव होऊनी भजत शिवा लागे अत्यादरे ऐसे एकता दिव्य निरूपण पद्माकर सुमती उठोण अष्टभावे दाटून वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान काय न करीसी इच्छे करुण तू साक्षात उमारमण भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमंतीसी सांगे शिवयोगी मंत्रुणे भस्म लाविता अंगी व्यथा रहित जाहली ते रंभा उर्वशी मुनी वहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठिले तत्काळ व्रणव्यथा जाऊनी सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिवध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परिस झगडता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळे आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र
काळ मृत्यू भय पार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणी रथ होती सदा त्यांसी कैची भव भय आपदा धनधान्यासी नाही मर्यादा भेद खेदा वारिले बाळ चरणावरी घालुनी सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझ वरुणी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करुण तुझ्या दिव्य चरणी देववीन तरी मी नवे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझ्या पुत्रासी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करेल हा त्रिभुवन भरी होईल कीर्ती निज राज्य पाविल पूर्ती भद्रायू नाम निश्चिती याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायू बाळ तव वरी क्रमी येथेची काळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुणी करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकांत प्रकटोनी दिमात हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलण पावला तेथेची अंतर्धान गुरुपदांबुज आठवून सुमती सद्गद दक्षिण क्षणा पद्माकरासी सुख अत्यंत सुनय पुत्रा मुनी बहुत भद्रायू त्यासी आवडत सदा पूर्वित लाड त्याचा पद्माकरे आपुली संपत्ती वेचून दोघांचे केले मखला वंदन दोघांसी भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्रे 12 वर्षाचा झाला बाळ धीर गंभीर परमसुशील मातेच्या सेवेचे सदा काळ जवळे तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रकटला अकस्मात सुमती भद्रायू धावत पाय झाडीत मुक्त केशी नैनोधके चरण शालन केश वसने पुसले पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेहतेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करुण षोडशोपचारे पूजन 16 करीती अपार स्तवन करीतसे तेव्हा सुमती तुझिया प्रसादे करुण मी पुत्रवंती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवितसे श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्म नीती वर्तत जाई माता पिता गुरुपायी निष्ठा असो दे सर्वदा गोभू देव प्रजा पालन सर्वाभूती पहावा उमारमण वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसाही न सांडावे विचार केल्या वाचून या सहसा न करावी आण क्रिया मागे पुढे पाहून या शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती आय काय खर्च किती पहावे चित्ती विचारून या माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देते पहावे चित्ती विचारुणे अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत पशु कृषी धनविद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षण क्षणा लेकरू भार्या अरिदास सदन गृहवार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होत पै ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोची पंत लक्षुण माता पिता यती निंदा जाण प्राणांती न करावी वैश्वदेव समयी अतिथी आलिया त्यासी न पुसावी याती अन्न वस्त्र सर्वाभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाचिया परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गुरु ब्राह्मण रक्षण सत्य सुजाण म्हणती तया निंदावाद टाकोण सर्वदा कीजे शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परदारा आणि परधन हे न पहावे जे विवमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोविस्प्रसवेन श्रवण मनन निज ध्यास पूर्ण अनादस्ये करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा कामपूर्ण धर्मपत्नीसी निषिद्ध जाण परयोषितेसी क्रोधे दंडावे शत्रूंसी साधू विप्रांसी नमिजे सदा द्वेषयांसी धरावा मद संत भक्तांसी नम्रता अभेद संसार रूपीसी प्रसर प्रसिद्ध असावे निर्मस्तर सर्वाभूती दुर्जनासी दंभ दाविजे भल्याचे पदरज वंदिजे अहंकारे पृथ्वी जिंकिजे निरंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुणी पाद पावन देवालय यात्रा गमणी नित्य शिवध्यानी वैसावे पुराण श्रवणी श्रोत्र सादर त्वचा संत आलिंगिनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जिव्हेने स्तोत्र वर्णावे शिव निर्माल्य वास घेईजे घ्राणी ये रीती इंद्रिये लावावी भजनी दीननाथ ज्ञान ते कुणी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनीतीने अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अतिस्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी आपुले वित्त आयुष्य गृह छिद्र
मैथुन औषध संस्कृत मंत्र दान मान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी शतधूर्त पिशुन तस्कर जार पतित चंचल कपटी नास्तिक अनृत ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपानी गुरुतल्पग मार्ग पीडाक कृतघ्न धर्मलोपक त्यांचे दर्शन न भावे दारा धन आणि पुत्र यांची आसक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करोणी असक्त असावे बंधू सोयरे श्वशुर स्वजन यांची स्नेह असावा साधारण भलता विषय देखुण आसक्ती तेथे न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेलिया प्राण शिवपूजन सर्वताही न सांडावे शिवकवच सर्वांगी लेहू शिकवी शिवयोगी भस्मचर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र बाधा न होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन आतताई मार्गगण ब्रह्मगण यांची जीवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडोणी ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपात विधृती संक्रमणी न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान अपात्री दाणे दारिद्र्य पूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे वेद शास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिल्याचे पालन करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोही उडी घालणे महापुरुषाचे विग्रह करणे बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाणे शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती औदार्य गुणसंपत्ती सफळ जीवित्व तयाचे देईन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्या पात्र येती अमित सध्या दान त्या दीजे विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी वृद्धा माझी पराक्रम करी याचकांचे पृष्ठीन दाविजे ब्राह्मण मित्र पुत्रांसमवेत तेच बोलणं उत्तम यथार्थ गजद्रुंगा सहित पंथ चालले तेची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषाये वडे विशेष मार्ग नाही कदा विष सत्समागम रात्रंदिवस तुच्छ सुधार सत्या पुढे प्रतापेन व्हावे संतप्त परसौख्य हर्षभरित सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोचे भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वींत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पे वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्याभाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ठळावा पूर्व विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास देवी प्रजापाळिका गुरु आणि सदाशिव यांसी न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सगुण आवरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तप रूप यौवन या अष्टमध्ये करुण मन बोलून द्यावे ऐसा नाना परी शिवयोगी बोधिता झाला भद्रायू लागी हे नीती ऐकता जगी सांकडे न पडे सर्वता सातवा अध्याय गिरी कैलास यावरी वात्सल्य करी उमा विलास पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडे तया किम हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या विल्हाळ तिसी बरोणी फयफेन धवल श्वशुर गृही राहिला पुढीले अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करील मुद्रायुस ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करोत विद्वज्जन भगवज्ज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगदात्मा श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड सप्तमोध्याय गोढा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु।